अभंग सेवेला घेतलाय तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा. नवे नवे यच्छ यावत भूतलावरती जगाकरिता, या जगाच्या उद्धाराकरता ज्यांनी गाथा लिहिला, याच्यापेक्षा वेगळं वर्णन सांगू का? तुमचा आमचा बिघडलेला माथा नीट व्हावा याच्याकरता ज्यांनी गाथा लिहिला त्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दृष्टांतपर अशा प्रकरणातला हा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. आता बघितलं तर वर्षश्राद्धाचा आणि अभंगाचा काही एक संबंध नाहीये. बघा, वर्षश्राद्धाचा आणि अभंगाचा काही एक संबंध नाही, तरी महाराज तुम्ही अभंग का कीर्तनाला घेतला? अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, आपले शेतकरी बांधवांना लक्षामध्ये येईल. एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस, कळे सकळासी हा भाव, लहान थोरावरी जीव, लाभ नोहे फुकासाठी केल्या विन जीवासाठी, तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्ही. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा जर पाहिला, जगद्गुरु तुकोबाराय दृष्टांत देत आहेत आणि तुम्हा आम्हा शेतकरी बांधवांना माहिती आहे, अरे एक दाणा जमिनीमध्ये गाडून घेतो स्वतःला, एक बाजरीचा दाणा, एक घेवड्याचा दाणा स्वतःला मातीमध्ये गाडून घेतो. परिणाम असा आहे, एक दाणा स्वतःला गाडून घेतो, पण त्या दानातून हजारो दाणे उभे करण्याचं काम सृष्टीमाता त्या बीजाचं करत असते. पण त्याच्याकरता एका बीजाला त्या जमिनीमध्ये मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं. महाराज म्हणतात कळे सकळाचे हा भाव, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि या जगामध्ये फुकट असं काही मिळत नाही. का फुकट मिळत नाही? तर कुणाचं तरी बलिदान दिल्याशिवाय, कुणीतरी बलिदान दिल्याशिवाय या जगामध्ये कुठलंही कार्य पूर्ण होत नाही. आणि लाभ नोहे फुकासाठी या जगात फुकट काही मिळत नाही. केल्याविना जीवासाठी, या प्रत्येक जीवाला कष्ट हे केलंच पाहिजे आणि त्या कष्टातूनच हे बीजारोपण होत असतं. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, बाबा तुका म्हणे रणी, रणांगणामध्ये ज्याचा जीव जातो, तुका म्हणे रणी जीव देता लाभ दोन्ही, त्यांना 2 प्रकारचा लाभ होतो. आपल्याला अभंगाचं पहिलं चरण पाहायचं, इतकं गोड चरण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, या समाजामध्ये 3 वर्ग असे आहेत. ते 3 वर्ग स्वतःला समाजाच्या उद्धाराकरिता समाजाच्यासाठी मातीमध्ये गाडून घेतात. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, एखादा सुंदर बांधलेला बंगला आपल्या लक्षामध्ये येतो, पण त्या बंगला बांधण्याकरता ज्या दगडानं स्वतःला पायामध्ये गाडून घेतलंय ना, त्या दगडाचा इतिहास खरा मोठा आहे. आज आपली भारत माता स्वतंत्र झालेली सगळ्यांना आवडते, पण ती भारत माता स्वतंत्र होण्याकरता ज्या आईनं आपापल्या पोटचा गोळा दिला, ज्या आईनं आपल्या कपाळावरचं कुंकू दिलं, त्या आईचा त्याग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून आजचा जो अभंग सेवेला घेतला ना, सरळ सरळ अर्थ ऐका. ऐका, समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहेत आणि त्यांच्या जीवावरती आपल्या भारत मातेची जबाबदारी आहे. एक पहिला वर्ग आहे. पहिला वर्ग असा आहे, आमच्या भारत मातेचा जवान. आणि भारत मातेचा जवान, आमच्या भारत मातेचा जवान सीमेवरती आपलं बलिदान देतो. आणि तुम्हाला सांगू का, जोपर्यंत भारत मातेचा जवान प्रामाणिकपणाने लढतोय, जोपर्यंत आपल्या भारत मातेचा जवान फितूर होत नाही, तोपर्यंत आपल्या सातारा जिल्ह्यात आपल्या बिचुकले गावात झोपलेली माणसं सुखरूप आहेत बाबा. आणि ज्या दिवशी आपल्या भारत मातेचा एक तरी जवान फितूर होईल ना, आपली झोपलेली माणसं उद्याची सकाळ बघायला उठणार नाही आपण. हो, आणि याच्यापेक्षा वेगळं जाऊन सांगू का, भारत मातेला जवान सगळ्यात आधी द्यायचं काम कोणी जर केलं असेल तर ते आपल्या सातारा जिल्ह्याने केलंय. काल मागच्या 2 महिन्यापूर्वी आर्मीतल्या 700 जागा भरायच्या होत्या. 700 जागापैकी 400 जागावरती फक्त आमच्या सातारा जिल्ह्यातले जवान लागले. हा आपल्या सातारा जिल्ह्याचा बहुमान आहे. हा ऐका, सांगतो याच्याकरता. आणि जपान नावाचा देश आहे, आणि या जपान नावाच्या देशामध्ये 1 रात्र फक्त त्या जवानाला झोप लागली. परिणाम असा झाला, 1945 साली नागासाकी आणि हिरोशिमा सारख्या गावांवरती अणुबॉम्बचा हल्ला झाला. तिथं आज सुद्धा जन्माला येणारी पोरं आंधळी नाहीतर पांगळी जन्माला येतात, एवढा भयंकर अणुबॉम्ब आहे. म्हणून पहिला वर्ग आपल्या भारत मातेसाठी जीव देणारा, बलिदान देणारा. आता ऐका, दुसरा वर्ग ऐका. दुसरा वर्ग ऐका. अरे डॉक्टरची गरज आपल्याला आजारी पडल्यावरती आहे, वकिलाची गरज कोर्टामध्ये गेल्यावर आहे, पोलिसाची गरज भांडणं झाल्यावर आहे, पण एकट्या शेतकऱ्याची गरज आपल्याला दिवसातनं 3 वेळा लागते. 3 वेळा ताटातला घास खाताना आपल्यासाठी घाम घालणाऱ्या बळीराजाचं वर्णन करायला आणि त्याचं चित्त आठवायला कधी विसरायचं नाही बाबा. हो, दिवसातनं 3 वेळा आपल्याला बळीराजाची गरज लागते. म्हणून या भारत मातेकरता तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा याच्याकरता अन्नधान्य पिकवणारा बळीराजा, शेतकरी राजा तेवढाच महत्त्वाचा आहे. मग मला सांगा, शेतकरी राजाचं एवढं महत्त्व कौतुक महाराज कीर्तनामध्ये सांगताय, तर मला सांगा किती आयांना वाटतं आपली पोरगी शेतकऱ्याला द्यावी?
हो, सांगा किती आयांना वाटतं आपली मुलगी शेती करणाऱ्या, शेतामध्ये घाम घालणाऱ्या बळीराजाला द्यावी. प्रत्येकाला 1 BHK 2 BHK, आई वडील फोटो पुरते चालतील अशी अपेक्षा जिकडं तिकडं झालेली. मला तो मुद्दा सांगायचा नाही. आता ऐका. आणि तिसरा वर्ग आहे, तो तिसरा वर्ग कुठल्याही फलाची अपेक्षा न करता तुमच्या माझ्या घरामध्ये आपल्याकरता राब 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 जागतोय आणि भगवंताने हाक मारली की तो आपल्यातून निघून जातोय. तिसरा वर्ग आहे म्हणजे आपल्या घरात मध्ये असणारी आपली राबणारी आई आहे महाराज. ती आई महाराज किती पगार दिल्यावरती आपली आई, पगारासाठी आपली आई काम करते मला सांगा ना. सकाळी पहाटे 5ला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरामध्ये प्रत्येकाची सेवा करण्याचं काम करणारी घरामधली आई. आणि ती आई या ठिकाणी त्या आईचा कुठंतरी गुणगौरव करावा याच्याकरता जो अभंग घेतला, एका बीजा केला नाश. अरे कुटुंबाकरता आई रूपी दाणा स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेते आणि त्यावेळेस ते कुटुंब मधुर दाणे फुलत असतात. कुटुंब दाणं ते बहरत असतं, पण त्याच्याकरता आईचं बलिदान महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज आईचं बलिदान तेवढंच महत्वाचं आहे. आता याच्यापेक्षा वेगळं सांगू का तुम्हाला? वेगळं सांगू? अरे माणसाची आई बलिदान देते यात नवल नाही. जनावराची आई सुद्धा तेवढ्याच ताकदीचं बलिदान आपल्या लेकरांच्या करता आई बलिदान देत असते. हो, कधीतरी आपण अभ्यास केलाय का? मुद्दा म्हणून एक महत्वाचा मुद्दा सांगतोय का. विंचू नावाची आई आहे, विंचू नावाची आई आहे. आणि ती विंचू नावाची आई बाळ जन्माला आलं ना, बाळ जन्माला आलं की त्या विंचू नावाच्या आईला बाळाला दूध पाजण्याकरता स्तन नसतात. विंचू नावाच्या आईला बाळ जन्माला आल्यानंतर त्या आईच्या उदरातून लेकरं जन्माला आली की त्या आईला बाळाला दूध पाजण्याकरता त्या आईला स्तन नसतात. मग विचार करा ती आई आपल्या लेकरांना दूध तरी कसं पाजत असेल. कृपया तिकडं उभे असलेल्या ग्रामस्थ मायबापांना माझी हात जोडून विनंती आहे, एवढा छान मंडप आपल्या पवार कुटुंबियांनी या ठिकाणी उभा केलाय. आपण जर या ठिकाणाहून येऊन बसलात तर कीर्तनाची शोभा वाढेल आणि आपल्यालाही कीर्तन ऐकण्याचं सद्भाग्य लाभेल. विठ्ठल विठ्ठल. एकदा सांगून ऐकेल तो आपला सातारा जिल्हा कसा, नाही का? नाहीतर तसंही आपल्या सातारा जिल्ह्याचं वर्णन आहे, कीर्तनाने सुधरत नाही तमाशाने बिघडत नाही असं आपल्या सातारा जिल्ह्याचं वर्णन करतात बाबा विदर्भातले लोक. हा असो, मी विंचू नावाची आई समाजाला सांगत होतो ऐका. बाळ जन्माला आल्यानंतर ती विंचू नावाची आई काही अंतरावरती जाऊन उभा राहते आणि काही अंतरावरती उभा राहिल्यानंतर ती आई लेकरांना आपल्या जवळ बोलवते. आणि ऐका, ती लेकरं जवळ येतात आणि जवळ आल्यानंतर भूक लागली म्हणून स्वतःच्याच आईचे रक्ताचे लचके तोडून खातात. विंचू नावाच्या आईची लेकरं ऐका, विंचू नावाच्या आईची लेकरं स्वतःच्या आईची लचके तोडून खातात. भगवंताला सुद्धा त्या आईचं दुःख बघवलं नाही म्हणून भगवंतानं त्या विंचवाच्या जातीला शाप दिलाय. लेकरा हो, जगण्यासाठी आपल्या आईचे लचके तोडून खाताना मग तुमच्या जातीला खाल्लेल्या अन्नाचं कधी समाधान मिळणार नाही, त्याच्यापासून विष तयार होईल. म्हणून विंचू नावाच्या लेकराचं कसाही विंचू असला तरी त्याच्या नांगीमध्ये विष तयार होतं. का? ते विंचू नावाचं लेकरू आईचे तुकडे तुकडे तोडून खातायत. पण त्या लेकराने आईच्या हृदयाचे लचके जरी तोडून खातले ना तरी कुठल्याही गात्यामध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये त्या आईनं आपल्या लेकरांकडे तक्रार केले ते वर्णन नाही बाबा. विठ्ठल विठ्ठल. याचं नाव आई आहे. याच्यापेक्षा वेगळं अजून एक उदाहरण माझ्या वाचनामध्ये आलं ऐका. एखाद्या सिंहाच्या जातीला जर पिलं झाली ना, एखाद्या सिंहाच्या जातीला जर पिलं झाली, त्या सिंहिणीला पिलं झाली ना, ती आई काही अंतरावरती जाते आणि काही अंतरावरती गेल्यानंतर ती आई आपल्या लेकरांना आपल्याकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करते. ती आई आपल्याकडे त्या लेकरांना बोलवते आणि ती आई आपल्या लेकरांना बोलवत असताना पहिलं लेकरू आईचं दूध देण्याकरता धडपडत त्या लेकराकरता जाते. त्याच्यानंतर दुसरं लेकरू जायचा प्रयत्न करतं, पण एखादं लेकरू आळशी असतं, त्याला वाटतं आई माझ्याकडे दूध पाजायला येईल, आई माझ्या मुखामध्ये पाणा घालील. पण ती आई सांगते, बाळा जंगलाचा राजा आहेस तू आणि सिंहानं कुणाच्याही आधारावरती राहायची गरज नाही. अरे स्वतःचं भक्ष्य स्वतः मिळवावं लागतं. तरी सुद्धा ते लेकरू ऐकत नाही आणि मग त्या आईला राग येतो. अरे जंगलाचा राजा म्हणून जन्माला आलायस आणि आपल्या आईच्या दुधाला जवळ येत नाहीस. म्हणून ती सिंहीण नावाची आई त्या लेकराला ठेवत नाही तर पंजा मारून त्या लेकराला ठार मारते. का? कारण सिंहाच्या जातीला बळ द्यायचं काम आईच्या रक्तात आहे. म्हणून तुम्हाला सांगू का, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जवान तयार का होतात
त्याच्या पाठीमागचं कारण आहे, अरे आमचं बाळ जन्माला आलं की आमची आई त्याला सांगते, बाळा आपल्याला कल्याणगडाचा सहवास आहे, आपल्याला चंदनवंदनाचा सहवास आहे. आपल्या सातारा जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या लेकराला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा लागत नाही. सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलेल्या बाळाला आर्मीमध्ये भरती होण्याचं कारण सांगावं लागत नाही. का? कारण आमच्या रक्तामध्ये, आमच्या भाषेवरूनच लोक म्हणतात, महाराज तुम्ही सातारे आहे का? का? कारण आपल्या शब्दामध्ये महाराज शिवी दिल्याशिवाय आपल्या सातारा जिल्ह्याच्या शब्दाची सुरुवात होत नाही का? पण तुम्हाला सांगू का, ही मंडळी, अशी गायनाचारी मंडळी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तयार होत नाहीत. ही गायनाचारी मंडळी तयार होतात कुठं? मराठवाड्याच्या मातीमध्ये, विदर्भाच्या मातीमध्ये ही लेकरं तयार होतात. आपण आळंदी पंढरीच्या वारीला गेलात ना, आपण आळंदी पंढरीच्या वारीमध्ये बघा, सर्वाधिक समाज जर कुठला असेल तर विदर्भ आणि मराठवाड्यातली लोक आळंदी पंढरी करता तिथं असतात. याच्यापेक्षा वेगळं सांगू का, मराठवाड्याला संतांची भूमी म्हणून इतिहासकारांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं सांगतो, ऐका. ही लेकरं मांडीवर असली की यांची आई त्या बाळाला संस्कार देत असते. काय? महाराज थाप टाका महाराज. आई बाळाला मांडीवर घेतल्या लगेच, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतोके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, कौतुके तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. हो ऐका. आणि अशा ओव्या म्हणल्याचा परिणाम असा आहे, ते लहान लेकरू आईचं ते ओल ऐकता 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 ते लेकरू रडायला लागलं तरी स्वरामध्येच रडतंय महाराज. आणि आईच्या रक्तात त्या बाळावरती संस्कार होतात आणि या वयामध्ये ही लेकरं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतात. हो आता ऐका, आपल्याकडे काय म्हणतात बाबा, यू यू कुत्र्या हाडहाड कुत्र्या, यू यू कुत्र्या हाडहाड कुत्र्या. मगाशी मला एक आजी म्हणल्या, बा महाराज आमच्या पप्याला काहीतरी सांगा, अख्ख्या गावाला अख्ख्या बिचुकलेला येडा मारून येते रोज, एवढं त्यांनी सगळ्या गावाला येडा मारून येते. म्हणलं आधी तुम्ही पप्याला मांडीवर घेतल्यावर गाणं काय म्हणता? म्हणले काय नाही, आपल्या नेहमीच यू यू कुत्र्या हाडहाड कुत्र्या. मग मला सांगा, या वयात जर तुम्ही असे संस्कार देत असताल, हे गाणं म्हणत असताल, तर ते कुत्र्यासारखं विठ्ठल विठ्ठल ही माणसं घडवण्याचं काम, असे हे संस्कार देण्याचं काम केवळ आणि आई करत असते. आपल्या लेकराला लहानपणी जर आईने मांडीवर घेतलं आणि त्याला कीर्तन परंपरेचा महिमा सांगितला, तेव्हा कुठं अशी आदरणीय माणसं घडतात. राजकीय सभेला वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवणारे खूप असतात, पण आवर्जून कीर्तनाला उभे राहणारे आपल्या कोरेगाव फलटण मतदारसंघाचे आदरणीय आमदार आदरणीय महेश दादाजी शिंदे, आदरणीय साहेबांना मनपूर्वक नमस्कार. पाठीमागं माझ्या कीर्तनामध्ये त्यांना येता आलं नाही म्हणून त्यांनी आदरणीय आपल्या धर्मपत्नी आदरणीय प्रियताईंना सांगितलं, अनिकेत महाराजांचं कीर्तन चिमणगावला चालू आहे, तिथं त्यांना जायला सांगितलं. म्हणून आदरणीय साहेबांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला खरं तर हे भाग्य आदरणीय पवार कुटुंबियांच्यामुळे आहे, ज्यांना भेटण्याकरता अपॉइंटमेंट घेऊन 8-8 दिवस भेटावं लागतं. या लोकांची सहजासहजी भेट होणे हे आपलंही कुठेतरी सद्भाग्य आहे. म्हणून आता आपल्याकडे कीर्तनाकडे लक्ष द्या. का? कारण ही लेकरं घडवण्याचं काम आपली आई करते. म्हणून ज्या आईना म्हणून जे हा जो अभंग आजचा सेवेला घेतला, तो केवळ आईचं महात्म्य गाणारा अभंग घेतलाय बाबा, आईचं गोडवे गाणारा हा अभंग सेवेला घेतला. का? कारण हे संस्कार आई आमच्या बाळावरती, हे संस्कार आई आमच्या बाळावरती करत असते. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हो तुम्हाला सांगू का, राक्षस कुळामध्ये एक लेकरू जन्माला आलं आणि राक्षसाच्या जातीमध्ये ते लेकरू जन्माला येऊन अवघ्या राक्षस कुळाचा उद्धार केला.
विठ्ठल 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 विठ्ठल. हो आता माझ्याकडे लक्ष द्या. आपलं थोडंसं चित्त विचलित करू नका. तुम्हाला सांगू का मायबाप, कीर्तन 2 तासाचं असतं, पण 2 तासाचं कीर्तन करण्याकरिता 2 तासाचं कीर्तन करण्याकरिता 12-12 वर्ष आळंदीला इंद्रायणीच्या तीरावरती राहून महाराज साधना करावी लागते, अभ्यास करावा लागते. ही लेकरं गाताना गोड आवाज वाटतो, पण 5-5, 6-6 तास रोज आळंदीमध्ये ही लेकरं रियाज करतात. आणि कीर्तनाच्या गादीवरती उभं राहून तुम्हाला सांगू का आईंनो, या गादीवरती उभं राहत असताना सरस्वती मातेला आवाहन करावं लागतं. आई, माझ्यासमोर बसलेल्या प्रत्येक वक्त्याच्या श्रोत्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम यावं, त्यांना धर्म संकीर्तन गावं, हे चिंतन माझ्या जिभेतून वधून घे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका हो, एक जण ब्रह्मदेवाकडे गेला होता. एक जण ब्रह्मदेवाकडे गेला. कशा करता गेला होता? इंद्रपद मागण्याकरता. इंद्रपद मागण्याकरता एक मनुष्य भगवंताकडे गेलेला आहे आणि भगवंताला प्रार्थना केली, भगवंता हे पांडुरंगा, मला इंद्रपद द्या. पण देवांनी विचार केला, आत्ताच ह्याच्याकडे सरपंच पद नाही, तर गावात सगळ्या फेरे मारून येतो या, आणि गावामध्ये कोणाचं एक लग्न जमवू द्यायना, कोणाचं काय सुरळीत पार पडू द्यायना, आणि ह्याला जर सरपंच पद दिलं तर गाव ऐकल्याशिवाय राहणार नाही. हो, मग इंद्रपद मागायला गेलं होतं. सगळ्या देवांनी प्रार्थना केली, देवा याच्या जिभेवरती बसा, आणि इंद्रपद मागणारे त्याच्या ऐवजी निद्रापद मागायला वा. सरस्वती मातेला सांगितलं. कुणी? देवादिकांनी सांगितलं. आणि कुणाच्या जिभेवर बसायला सांगितलं? कुंभकर्ण नावाच्या त्या राजाच्या जिभेवरती बसायला सांगितलं. आणि हे कुंभकर्ण काय मागायला गेलं होतं देवाकडं? इंद्रपद. आणि ते देवाच्या जवळ गेलं आणि म्हटलं मला निद्रापद द्या. काय म्हटलं? निद्रापद द्या. मागणार काय होतं? इंद्रपद मागणार होतं महाराज. पण निद्रापद मागितलं. भगवंताने तथास्तु म्हटला. मग रावणाला दया आली. रावण म्हटलं, महाराज जर 6-6 महिने माझा भाऊ जर झोपला तर जेवणार कधी महाराज, झोपणार कधी, जगण्याकरता खाल्लं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं 6 महिन्यातून 6 दिवस हा जागेल. बघा, 6 महिने झाल्यानंतर 6 दिवस जागेल आणि 6 दिवसांनी पुन्हा निद्रादेवीच्या अधीन होईल. म्हणून मी सांगतो याच्याकरिता 2 तासाच्या कीर्तनाकरिता 12-12 वर्ष आळंदीमध्ये साधना करावी लागते. याच्यापेक्षा वेगळं सांगू का माईंनो? आज आपलं लेकरू शाळेत जायला लागलं तर तुम्ही लगेच म्हणता, बाळा दुधाचा प्याला घे, बाळा शाळेत जाताना 2 चपात्या बांधून ने. पण तुम्हाला सांगू का, आळंदीमध्ये साधना करणाऱ्या विद्यार्थ्याला मधुकरीचं अन्न खावं लागतं. मधुकरीचं अन्न म्हणजे रोज गावातल्या एका आळीमध्ये जायचं, भाकरी आणि भाजी मागून आणायच्या. आणि मधुकरीमध्ये जे अन्न येईल बरं, एकाच किटलीमध्ये वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, सगळ्या भाज्या एकत्रित घ्यायच्या. पण त्याच्यामध्ये फक्त कढी घ्यायची नाही का? आपल्याला माहिती आहे कढीमुळे सगळ्या भाज्या विटतात. मग त्या भाज्या घ्यायच्या. ही लेकरं पाठावरनं येणारी लेकरं भाकरीची वाट बघत बसलेले असतात. आणि सकाळी आणलेल्या भाकरी संध्याकाळच्या वेळेला ठेवायच्या आणि साधना करायची. का? ज्याने मधुकरीचं अन्न खाल्लं ना तो माणूस सहसा करून साधनेपासून तुटत नाही महाराज. ज्ञानप्राप्ती करता ही शिक्षा आळंदीमध्ये दिली जाते. विठ्ठल विठ्ठल तो कितीही घरचा श्रीमंत जरी असला ना तरी त्याला आळंदीमध्ये ही साधना करावीच लागते महाराज. म्हणून ऐका माईंनो, गोड असं चिंतन लक्ष देऊन ऐका. एका चांगल्या जाणकार कुटुंबातल्या माऊलीचं लग्न एका राक्षस कुळातल्या माणसाबरोबर झालं. आणि मरा आणि मारा याच्याशिवाय त्यांच्या घरामध्ये काही ऐकायला सुद्धा नव्हतं. पण आईनं विचार केला, अरे बाबा इथनं मागच्या पिढ्या नरकामध्ये गेल्यात, इथून पुढची पिढी तरी आपली वाचावी. म्हणून बाळ गर्भामध्ये असताना बाळ गर्भामध्ये वाढायला लागला. आणि ती आई त्या भगवंताला प्रार्थना करत होती, देवा हे देवादी देवा, माझ्या गर्भामध्ये असलेल्या बाळाला हरिनाम शिकवा, देवा हरिनाम शिकवा माझ्या गर्भामध्ये असलेल्या बाळाला, अशी आई प्रार्थना करते. आणि तेवढ्यात इंद्रदेवाला वाटलं, अरे त्या कयादू मातीमध्ये राक्षसांचा वंश वाढतोय, त्यांचा वंश निर्वंश करावा. याच्याकरता इंद्रानं कयादू मातेला घेतलं आणि इंद्र निघून चाललेला आहे. कशा करता? कयादू मातेचा गर्भपात करण्याकरता. आणि कयादू मातेचा गर्भपात करत असताना महाराज नारद नावाच्या मुनींची गाठ पडली. आणि त्या नारद नावाच्या मुनींनी सांगितलं, इंद्रा थांब, अरे जिला तू घेऊन चाललाय ती कयादू माता महान पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. अरे कयादू मातेला स्पर्श जरी करशील तरी जळून भस्म होतील इंद्रा. म्हणून ऐक, कयादू मातेला सोडून दे. आणि कयादू मातेला रस्त्यामध्ये सोडून दिलं.
आणि त्या कयादू माता नारदाला विचारते, देवा मी जायचं तरी कुठं, ना माहेरी ना सासरी, आता मध्यंतरी आणि गरोदर असणारी माऊली, मी कशी जाऊ. मग त्यावेळेस नारद सांगतात, कयादू माता आजपासून धर्मकन्या म्हणून मी तुझा स्वीकार करतो. असं म्हणून कयादू मातेनं हातावरती पाणी नारद मुनींनी हातावरती पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि कयादू मातेचा धर्मकन्या म्हणून स्वीकार केला. आणि परिणाम ऐका, आता बाळगर्भामध्ये आणि बाळगर्भामध्ये असताना कयादू माता भजन कीर्तन नारायण 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 असा नावाचा जप ऐकायला लागली. रात्रंदिवसा नारायण 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 नावाचा जप ऐकला. परिणाम असा झाला, आईच्या गर्भामध्ये असणारे ते प्रल्हाद नावाचं बाळ नारायण 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 नावाचा जप ऐकला आणि अवघ्या राक्षस कुळाचा उद्धार एका प्रल्हाद नावाच्या बाळाने केला. म्हणून ज्ञानोबारायांना सुद्धा त्या बाळाचा मोह पडला आणि हरिपाठामध्ये माऊलींनी प्रमाण दिलं, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवला धला कृष्णदाता, उद्धवला धला कृष्णदाता, उद्धवला धला कृष्णदाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवला धला कृष्णदाता, उद्धवला धला कृष्णदाता, उद्धवला धला कृष्णदाता. हो, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवला आदला कृष्णदाता. आता याच्यापेक्षा जरा वेगळा इतिहास आहे का. विठ्ठल विठ्ठल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोक कल्याणकारी राजा जन्माला आला. रयतेचा राजा असणारा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांचा प्रसंग जरा ऐका, जरा चित्त देऊन ऐका. थोडंसं मुद्दाम वेगळं चिंतन ऐकायला सांगतोय का, कारण आपल्याकडे वर्षश्राद्धाचं कीर्तन प्रत्येकाला ऐकायला मिळतं, पण वर्षश्राद्धामध्ये हा विषय कधी न ऐकायला मिळणारा हा विषय आहे. हां ऐका. आणि मग एक दिवशीचा प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन 2 ते 3 महिने झालेले आहेत आणि 3 महिन्याच्या बाळाला पाळण्यामध्ये झोपून आईसाहेब जिजाऊ माता शिवाई देवीच्या दर्शनाकरिता शिवनेरी गडावरती गेलेले आहेत. आणि शिवाई देवीच्या दर्शनाला जात असताना दासीला बजावलं होतं, दासी अगं राजे उठल्यानंतर मला हाक मार, राजे उठल्यानंतर मला हाक मार, अशी विनंती त्या दासीला केली होती. कोणी? जिजाऊ मासाहेबांनी. थोड्या वेळानं काही काळानं आपले छत्रपती शिवाजीराजे बाल शिवाजीराजे जागे झालेले आहेत. आणि बाल शिवाजीराजे जागे झाल्यानंतर त्या दासीच्या मनामध्ये विचार आला की मला सुद्धा एक लहान बाळ आहे आणि मी माझं दूध जर ह्या बाळाला पाजलं तर. आणि म्हणून त्या दासीनं स्वतःचं दूध शिवाजी महाराजांना पाजलं आणि दूध पाजल्यानंतर बाल शिवाजीराजा पुन्हा झोपी गेलेला आहे. आणि बाल शिवाजीराजा झोपी गेल्यानंतर अर्ध्या तासानं जिजाऊ मासाहेब आल्या आणि त्यांनी विचारलं, का ग राजे अजून उठले नाहीत. आणि राजे अजून उठले नाहीत म्हटल्यावरती त्या दासीनं कौतुकानं जिजाऊ मासाहेबांना सांगितलं, अहो साहेब राजा उठलं होतं पण राजासनी मी माझं दूध पाजलं. आता त्या दासीला वाटलं आपलं कौतुक होईल, आपल्याला बक्षीस दिलं जाईल, असं त्या दासीच्या मनामध्ये विचार आला. पण जिजाऊ मासाहेब कराडल्या. जिजाऊ मासाहेबांनी उत्तर दिलं, खबरदार ही चूक पुन्हा करशील तर. अगं दासीचा दूध पिऊन सुलतानांचं दास्यत्व करणारा मुलगा जन्माला घालायचा नाही. या देवधर्माचा वाली, या अखंड महाराष्ट्राचा वाली, हिंदू हृदय सम्राट असणारा लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी राजा मला घडवायचा आहे. आणि इतिहासकार सांगतात जेवढं दूध शिवाजी महाराजांनी प्राशन केलं होतं तेवढं दूध आईनं शिवाजी राजाच्या तोंडामध्ये बोटं घालून ओकून काढलं. का? माझ्या बाळाच्या दुधामध्ये लोककल्याणकारी राजाचं हत्तीचं दूध, हत्तीचं बळ, सिंहासारखी ताकद माझ्या लेकराच्या अंगामध्ये यावी याच्याकरता आईचं पुण्य तेवढंच गरजेचं आहे, याच्याकरता मी सांगतोय. आणि मग आईच्या दुधामध्ये काय पावर आहे, एकदा रामायणामध्ये चला म्हणजे तुम्हाला कळेल की आईच्या दुधामध्ये किती ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल हो. रामायणामध्ये अंजनेरी पर्वतावरती अंजनी माता वाहत होती. इकडं प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी रावण मारला आणि प्रभू रामचंद्र अयोध्येच्या दिशेने निघालेत. आणि अयोध्येकडे निघाले असताना रस्त्यामध्ये अंजनेरी नावाचा पर्वत लागला. तिथं अंजनी माता केसरी पर्वत आणि केसरी महाराजांसोबत वास्तव्य करतायत. हां
विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. पलीकडे असलेल्या माझ्या माता माऊल्यांना माझी विनंती, हात जोडून, तुम्हाला कीर्तन ऐकायचं नसेल तर तुम्ही उठून जा. ओ मावशी, ऐकायचं नसेल तर तुम्ही उठून जाऊ शकता, पण कीर्तनामध्ये बडबड करू नका. का? शास्त्राचं सांगतंय. काय सांगते महाराज? स्वर द्या. कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील सोडूनी, बेडूक होनी येई जन्मा, बेडूक होनी देवी नाम, बेडूक होनी सोडी जन्मा, बेडूक होनी येईला हो. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येई जन्मा. जी माणसं कीर्तनामध्ये बडबड करतात ना, ती बेडकाच्या जन्माला जातात. लहान मुलगा बोलला तर लहान बेडूक होणार, मोठा माणूस बोलला तर सोन्या बेडूक होणार, आणि त्याच्यापेक्षा मोठा माणूस बोलला तर तेवढा मोठा बेडूक होणार. मला सांगा, ज्यांना ज्यांना वाटते आपल्याला बेडकाच्या जन्माला जावं, त्यांनी बडबड केली तरी काय हरकत नाही. ऐका, तुम्ही जेवढं चित्त, 12च्या नंतर तुमचा 1 मिनिट सुद्धा जादा घेणार नाही मी मायबाप, पण एवढं जीव तोडून का सांगतोय तर समाजामध्ये आता शास्त्र सांगणारे कीर्तनकार उरलेले नाहीत. काल परवा मला एकाने प्रश्न केला, महाराज कीर्तनमध्ये येते का स्टँडअप कॉमेडी? इंदोरीकर महाराज करतात तसं. अरे म्हटलं बाबा, स्टँडअप कॉमेडी म्हणून कीर्तन नाहीये. कीर्तन सांग होय अंग हरिरूप कथा त्रिवेणी ना संगम देव भक्तानी नाम. या जन्मांतरींच्या पापांची राख होऊन यच्छ यावत जीवाचा उद्धार करण्याचं साधन कीर्तन आहे. स्टँडअप कॉमेडी म्हणून कीर्तन नाहीये. तुम्हाला सांगू का, हसवणारे रडवणारे कीर्तनकार समाजामध्ये खूप आहेत, पण त्यांच्यामुळे लोकांना चांगलं ऐकायची सवय सोडून गेलेली आहे. पण मला सांगा, आईनं मुलगा तालमीमध्ये टाकला आणि पोरगा तालमीमध्ये टाकल्यानंतर मुलगा म्हणला, आई मला रती बांध. रती बांधण्याकरता आई आपल्या वाठारच्या बाजारला गेली शुक्रवारी, आणि शुक्रवारी गेल्यानंतर आई गेली महाराज त्या खारीकवाल्याच्या दुकानावरती, आणि खारीकवाल्याला विचारलं, म्हणले बाबा कशी तुझी खारीक पावशर? म्हटलं आई 400 रुपये पावशर. खारीक कशी आहे? 400 रुपये पावशर आहे. म्हटली काय करायचं तुझ्या खारकीला? 400 रुपयात फक्त पावशर खारीक. हो, मुरमुरवाल्याच्या आळीला जर गेली तर 400 रुपयात पोतभर मुरमुरं येतं आहे की. मग मला सांगा, 400 रुपयामध्ये पोतभर मुरमुरे आणले आणि 400 रुपयाची पावशर खारीक आणली, ताकद कशाची जास्त आहे बाबा? खारकीची ताकद जास्त आहे. पोतभर मुरमुरं खायला घातलं आणि पोतभर मुरमुरं खायला घातलं, कसा मुलगा पैलवान होईल? मला सांगा, तसं 2 तास तुम्हाला हसवलं, 2 तास तुम्हाला रडवलं, आणि परत विचारलं महाराज, हां कीर्तनामध्ये महाराजांनी प्रश्न केला, रामायणामध्ये रामाची आई कोण? हां, रामाची आई कोण? कुणीतरी म्हटलं सीता. अरे म्हणून तर त्या पूर्वजांनी आपल्या म्हण केली असेल काय, रातभर गायली गीता आणि रामाची आई कोण तर सीता. अरे बाबा, कौसल्य मातेच्या पोटी रामरायांसारखं रत्न जन्माला आलंय महाराज. ऐका, मला माता सांगायचं आहे. ऐका, कौसल्या माताने अंजनी माता मी या ठिकाणी वर्णन करून सांगत होतो तुम्हाला. अंजनेरी पर्वतावरती त्या ठिकाणी अंजनी माता तप करत असताना अंजनी माता राहत होत्या, आणि अंजनी माता राहत असताना महाराज प्रभू रामचंद्र आपल्या असणाऱ्या वानर सैनेसह अंजनी मातेच्या दर्शनाकरता आलेले आहेत, आणि अंजनी मातेला आपल्या बाळाचं कौतुक सांगायला सुरुवात केली. अंजनी माता, हे अंजनी माता, काय सांगू तुम्हाला कौतुक? अहो, मारुतीरायानं पर्वत आणला, मारुतीरायानं लंका जाळली, मारुतीरायानं अमुक केलं तमुक केलं. आता प्रभू रामचंद्रांना असं वाटलं, आपल्या लेकराचं कौतुक ऐकून, आपल्या लेकराचं कौतुक ऐकून आईला आनंद होईल. कुठल्याही आईला महाराज आपल्या लेकराचं कौतुक ऐकावं असं वाटतं नाही का? तसं वाटलं मारुतीरायांची आई सुद्धा कौतुक ऐकेल. पण आपल्या मारुतीरायाचं कौतुक ऐकत असताना अंजनी मातेनं काय केलं महाराज? हातातल्या बांगड्या मागं सारल्या, आणि बांगड्या मागं सारून एक खाडकान मुस्काडीत मारुतीरायाच्या पाठी कानात लागावली, आणि मारुतीरायाच्या कानात लागावले. प्रभू रामचंद्र म्हटले, आई अगं तुझ्या पोराचा एवढा पराक्रम सांगतोय, हो तुझ्या पोराचा एवढा पराक्रम सांगतोय, आणि तू रागावतेस का आई रागावतेस? तेच अंजनी माता म्हटले, देवा काय सांगू तुम्हाला, अरे माझा मारुती असताना प्रभू रामरायाला लढावं का लागलं? हो, कारण माझ्या दुधामध्ये एवढी ताकद आहे देवा. या मारुतीला जे दूध पाजलंय ना, त्या दुधामध्ये किती ताकद आहे तुला बघायची का देवा? आणि मग
अंजनी मातेनं आपल्या स्तनातलं दुधाची चीळ एक बाहेर मारली, तर अंजनी मातेच्या दुधातून बाहेर आलेली चीळ 7 पर्वताला छिद्र पाडून परत अंजनी मातेच्या पायाजवळ जवळ आली. एवढी ताकद अंजनी मातेच्या दुधामध्ये होती. आणि तेवढ्या अंजनी मातेच्या दुधाच्या ताकदीच्या देवावरती मारुतीराय चिरंजीव झाले. म्हणून मारुतीरायांना जन्म देणारी आई तेवढे ताकदीची महत्वाची. महाराज विठ्ठल विठ्ठल. कुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो ऐका, असंच देहूमध्ये एकदा झालं. देहूमध्ये झालं असताना काय झालं महाराज, मुद्दाम जरा लक्ष देऊन चिंतन ऐका. कनकाई माताने बोलोबाराय या दोन्ही दाम्पत्याच्या संसारावरती संसार वेलीवरती फूल नाहीये. आणि दरवर्षी 8 पिढ्यापासून तुकोबारायांचे वडील असणारे बोलोबाराय, त्या बोलोबारायांचा एकच परंपरा महाराज, माझ्या वडिलांची मिराती का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. वंश पिढ्या पिढ्यापासून चालत आलेली पंढरीची वारी पूर्ण करावी हा माझ्या बोलोबारायाचा नियम आहे. आणि बोलोबाराय वारीला निघाले. आणि बोलोबाराय वारीला जशी निघाले तसा कनकाई मातेनं हात धरला बोलोबारायांचा. आणि हात धरला आणि विनंती केली, ओ बोलोबा महाराज, अहो कधी कधी आमचा तरी विचार करत चला. बापानं लग्न करून धाडलं, साहेरी सासरी जसं धाडलं तसं पुन्हा माहेराला जायचं नाव घेतलं नाही. तुमच्या प्रपंचामध्ये रात्रंदिवस राबलं. फक्त एवढी एक इच्छा पूर्ण करा, मला सुद्धा तुमच्याबरोबर पंढरीची वारी करू द्या. असा विचार केला कुणी, कनकाई मातेनं. आणि मग बोलोबारायांनी सांगितलं कनकाई मातेला, हे कनकाई तुला पंढरीच्या वारीला नेतो, पण एक लक्षात घे, पांडुरंगाकडे काय मागायचं नाही. असं कनकाई मातेला बोलणं करून घेतलं महाराज. आणि कनकाई माता आणि बोलोबाराय दोघंही पंढरीच्या वारीला निघालेत. मजल दर मजल करत पंढरीमध्ये आलेले आहेत. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं, द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं, पुढं मारुतीरायाचं दर्शन घेतलं, पटपट पटपट नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. नामदेव पायरीच्या समोर संत चोखोबारायांचं दर्शन घेतलं. आणि चोखोबारायाचं दर्शन घेऊन विणा मंडपामध्ये आलेले आहेत. आणि विणा मंडपामध्ये आल्यानंतर आता जुन्या काळामध्ये महिलांची रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी. आणि भगवंताला वाटलं देवाकडे काहीतरी मागावं, म्हणून भगवंताने या बाळासारखं 6 वर्षाच्या लहान बाळाचं रूप घेतलं. आणि त्या आईला विनवणी केली, ओ आई, कुठलं गाव तुमचं, कुठल्या गावावरून आला. आणि ते 6 वर्षाचं गोंडस बाळ बघितलं. आणि कनकाई मातेच्या डोळ्यातून पाणी आलं, देवा मला सुद्धा असं गोंडस बाळ दिलं असतं तर. कनकाई मातेच्या डोळ्यातून धारा येतात महाराज. का? आणि तुम्हाला सांगू का, पुरुष मंडळी असू द्या की माता माऊली असू द्या, जोपर्यंत पुरुष मंडळी बाप होत नाहीत आणि माता माऊली आई होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या प्रपंचाला बहर येत नाही. माता माऊल्यांना सुद्धा जोपर्यंत आई होत नाहीत, सासू सुनाचं नकबर पटत नाही तरी सुद्धा सासू पप्प्याला खाली ठेवत नाही महाराज. आणि म्हणून आई आणि लेकराचं नातं काही वेगळंच असतं. म्हणून महत्वाचा मुद्दा सांगत होतो मी बोलोबारायांचा आणि कनकाई मातेचा. कनकाई मातेला सुद्धा वाटलं आपल्या पोटी एखादं असंच लेकरू जन्माला यावं. पुत्र देई ऐसा गुंडा, 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 पुत्र देई
देई ऐसा गुंडा. ऐका, आता कनकाई माता देवाच्या जवळ आल्या. कनकाई माता देवाच्या जवळ आल्या आणि देवाच्या पायावरती दर्शन ठेवून म्हणतात, हे देवा, हे पांडुरंगा, माझ्या बोलोबारायाच्या नंतर तुझी आळंदी आणि पंढरीची वारी पुढे चालवण्याकरता एक तरी ते हरिमुखी गाणार बाळ माझ्या पोटी जन्माला येऊ दे देवा. ही प्रार्थना केली कनकाई मातेनं देवाला आणि देवाने तथास्तु म्हटलं का. आणि देवाला सुद्धा भक्ताचं ओझं उतरवायचं होतं महाराज. आणि मग कनकाई मातेचं ओझं उतरलं. आता बोलोबारायांचा नंबर आला आणि बोलोबारायांचा नंबर आला की बोलोबारायांचा हात बोलोबारायांनी बघितलं की देव बोलोबारायांच्याकडे बघून उभा राहिलेला आहे वरती. ऐका, आणि बोलोबाराय म्हणतात, ए देवा, अरे 8 पिढ्यापासून आमचं भक्तीचं ओझं तुमच्यावरती, खाली बघ देवा, खाली बघ देवा. आणि त्यावेळेस देव सांगतात बोलोबारायला, बोलोबा, आता तुमचं 8 पिढ्याचं असलेलं ऋण आमच्यावरती उतरलं बाबा, बरं का, ऋण उतरलं. आणि मग बोलोबारायांना कळालं की आपल्या कनकाई माऊलीनं काहीतरी मागितलेलं दिसत आहे. पळत गेले आणि कनकाई माऊलीचा हात धरला. हे माऊली, हे कनकाई माता, थांब, माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे काय मागितलं तुम्हाला सांग. अगं नश्वर संसारातलं काही मागू नकोस ग कनकाई, काही मागू नकोस. कनकाई मातेला मागू नकोस असं म्हटल्याबरोबर कनकाई मातेनं सांगितलं, म्हटले मालक काय नाही मागितलं, दुसरं तिसरं काय नाही मागितलं, फक्त एवढंच मागितलं देवा, तुझी वारी पुढं चालवण्याकरता एक तरी पोरग माझ्या पोटी जन्माला घाल देवा, एक तरी पोरग घाल जन्माला. कशाकरता? आळंदी पंढरीची वारी करण्याकरता, लोकांचं बाण करण्याकरता नाही, लोकांच्या मोटरी चोरण्याकरता नाही देवा, तुझी वारी करण्याकरता. आणि मग बोलोबाराय म्हटले, कनकाई ऐक, अगं पोरग अन्नारोळ कसा निघाल सांगता येत नाही. आमच्यासारखे महाराज बघितलं की आईला वाटतं आपलं पोरग व्हावं महाराज, आणि ते होतं पोतराज. कुठेतरी आई वाटारच्या दवाखान्यामध्ये जाते आणि मग आजारीपणामध्ये डॉक्टरने एक इंजेक्शन दिलं. किती पैसे डॉक्टर साहेब? डॉक्टर म्हणतो द्या 200 रुपये. आई म्हणते बरं आहे, टोचला आपल्याला आणि पैसे त्याला, 200 रुपये, हे धंदा चांगला आहे. मग आई म्हणते आईला वाटतं आपलं पोरगं व्हावं कंडक्टर, आईला वाटतं आपलं पोरगं व्हावं डॉक्टर, आणि ती होतं कंडक्टर. हो, त्याच्यानंतर आदरणीय साहेब येऊन गेले, त्यावेळेस आईला वाटलं आपलं पोरगं व्हावं मंत्री, आणि ती होतं वाजंत्री. का? संस्कार आईच्या गर्भामध्ये असताना आई बाळावरती जसे संस्कार करेल ना, तसे लेकरू त्या आईच्या पोटी जन्माला येतं. म्हणून तुम्हाला सांगू का, ज्या आईला वाटतं आपल्या पोटी हरिमुखी गाणारं, ज्या हरिमुखी गाणारं पोरगा आपल्या पोटी जन्माला यावं, आपल्या पोटी भारत मातेचा जवान पोटी जन्माला यावा, मग असं बाळ गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, हरिनाम संकीर्तन ऐका. आणि जर आपण ऐकलं तर आपल्या पोटी जन्माला येणारं बाळ सुद्धा हरिभक्ती गाणारं बाळ आपल्या पोटी जन्माला येतं. तुम्हाला सांगू का, विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आळंदीमध्ये साजरा करण्यात आला. आणि 750 वर्षाचा हा सोहळा साजरा करत असताना एका बाळाचा सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला. 9 वर्षाचं बाळ, सोहम आमदारे नावाचं बाळ आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतोय, 9 वर्षाच्या बाळाच्या ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या पाठ आहेत. आणि त्या बाळाचा सत्कार करण्याकरता पुढं बोलवलं. आणि त्यावेळी तिथली जुनी माणसं म्हणली, थांबा, ह्या बाळाचं कौतुक करण्यापेक्षा या बाळाला ज्या आईनं घडवलं ना, त्या आईचा सन्मान अगोदर करूया. आणि म्हणून महाराज त्या बाळाच्या आईचा सन्मान करण्याकरिता आईला जवळ बोलवलं आणि आईला म्हटलं, आई कसं काय घडवलं या बाळाला? त्यावेळेस त्या आईनं सांगितलं, म्हणले महाराज काय सांगू तुम्हाला, हे बाळ गर्भामध्ये असताना मला ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त दुसरं काही सुचलंच नाही. परिणाम असा झाला, 108 ज्ञानेश्वरीची पारायणं केली आणि 108 ज्ञानेश्वरीची पारायणं केली. परिणाम असा झाला, जन्माला येणारा लेकरू आई म्हणण्याच्या ऐवजी ओम नमोजी आद्या म्हणत ते लेकरू जन्माला आलं. त्या आईचा सन्मान सोहळा अवघ्या आळंदीनं त्या आईला डोक्यावर घेतलं. का सांगतो याच्याकरता, तर आईनं गर्भामध्ये केलेलं नामस्मरण विठ्ठल विठ्ठल हो. याच्यापेक्षा वेगळं काय सांगावं, अजून याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय सांगावं तरी सुद्धा सांगतो, ऐका. महाभारतामध्ये अश्वत्थामा नावाच्या एका दृष्ट महात्म्यानं ब्रह्मास्त्र नावाचा बाण मारला. आणि ब्रह्मास्त्र नावाच्या बाणावरती एकच उपाय, तो म्हणजे त्या बाणाला शरण जाणं, त्याच्यावरती शस्त्र टाकून जिथं असाल तिथं त्याच्या पुढं नतमस्तक होणं. एवढंच काम ते ब्रह्मास्त्र नावाचा बाण मारल्यावरती करायचं आहे. एवढे बलिवंत असणारे पांडव आहेत, पण त्या ब्रह्मास्त्रापुढं नतमस्तक झालेले आहेत.
पांडवांच्या असणाऱ्या सर्व धर्मपत्नी, कुंती माता, धृतराष्ट्र सगळेजण ब्रह्मास्त्रा पुढं नतमस्तक झालेले आहेत. आणि एका आईला काळजी पडली, देवा आम्ही सगळे त्याच्या पाया पडू, पण माझ्या गर्भामध्ये जे बाळ वाढतंय ना, त्या बाळाला कुणी सांगावं बाबा ब्रह्मास्त्राला नमस्कार कर. म्हणून त्या आईनं हातामध्ये जपमाळ घेतली आणि जपमाळ हातामध्ये घेऊन ती आई श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा या नावाचा जप त्या आईनं केला. कधी? बाळ गर्भामध्ये असतात आणि प्रत्यक्ष भगवंताने गर्भामध्ये जाऊन त्या उत्तरा नावाच्या आईच्या गर्भामध्ये जाऊन परीक्षित नावाच्या बाळाचा उद्धार केला. परीक्षित नावाच्या बाळाला आईच्या गर्भामध्ये असताना दर्शन दिलं देवाने. एवढा अधिकार भगवंत नामाचा भुकेला आहे. ऐका, आणि ते परीक्षित नावाचं बाळ जन्माला आलं. ते बाळ हाले ना, ते बाळ बोले ना, अतिशय शांत शांत राहायला लागलं. लोकांना वाटलं अरे काय झालं, गिरणातलंय का, काय काय करायचं या बाळाला, नाही का. लोक काय 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 सांगायला लागले. एक जणानं कोणीतरी सांगितलं बाबा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. भगवान गोपाल कृष्णाला बोलवून आणा. गोपाल कृष्णाला बोलवून आणलं आणि गोपाल कृष्णाच्या मांडीवरती जसं हे बाळ ठेवलं तसं बाळ टॅहो करून रडायला लागलं. टॅहो करून बाळ रडायला लागलं आणि सांगायला लागलं आईच्या गर्भात ह्योच बाबा आलता मला वाचवायला. आणि ज्याला आईच्या गर्भामध्ये भगवंताने रक्षण केलं त्या परीक्षित राजाचा उद्धार होणार नाही तर काय होईल महाराज. 7 दिवसामध्ये परीक्षित राजानं ऐकलंच, पण आईच्या गर्भामध्ये परीक्षित राजाला गर्भामध्ये दर्शन झालं होतं. विठ्ठल सांगितलं एका बीजा केला नाश. ते आई रूपी बीज समाजाला जगाला उद्धार होण्याकरिता स्वतःला मातीमध्ये गाडून घेतं आणि त्या बीजाने एवढे उपकार केल्यानंतर असं हे त्याचं गोंडच फळ मिळायला मिळतं. म्हणून महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणावर एका बीजा केला नाश, एका बीजा केला नाश, एका बीज केला नाच, एका बीज केला नाच, एका बीजा केला नाश, एका बीजा केला नाश, एका बीज केला नाच, एका बीज केला नाच. मग भोगी लेखनीच, मग भोगी लेखनीच कळेच कला भाव, कळेच कला भाव, कळेच भाव, कळेच भाव. आणि म्हणून मंडळी तुम्हाला सांगावं वाटतं हे एवढं सुंदर असं गोंडस फळ, अतिशय सुंदर असा परिवार, हे फुललेले नंदनवन आज आपल्याला बघायला आनंद वाटतोय. पण हे परिवार फुलण्याकरता वैकुंठवासी कैलासवासी आदरणीय आमच्या कांचनाजी या आजींनी आपल्या स्वतःच्या रक्ताचं बलिदान देऊन कुटुंबाकरता तीळ 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 कष्ट करून हा संसार फुलवला. आणि कुठंतरी सुखाचे दिवस जवळ आले की त्यांचं इह लोकातून वैकुंठ गमन झालं. महत्त्वाचा मुद्दाम आवर्जून सांगतो ऐका. समाज एवढा खालच्या पातळीला गेलेला आहे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो ऐका. आपल्या साताऱ्यामध्ये लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना आमच्या वर्गामध्ये एक मुसलमान समाजाची मुलगी बुरखा घालून कॉलेजला आली. आणि बुरखा घालून कॉलेजला आल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं ताई आपल्या कॉलेजला एक गणवेश दिलेला आहे, तू गणवेशामध्ये कॉलेजला येत चाल, गणवेशामध्ये तू कॉलेजला येत चाल, पण बुरखा घालून येऊ नकोस. त्यावेळी त्या दिदीनं उत्तर सांगितलं, म्हटले सर जरा माझ्या ताईंनी आणि दिदींनी लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस त्या मुलीनं उत्तर दिलं, म्हटली सर आमचा धर्म आम्हाला शरीर प्रदर्शन करायला परवानगी देत नाही. मी एक वेळेस कॉलेज सोडील पण बुरखा घालण्याचं कधी सोडणार नाही. परिणाम असा आहे मुसलमान समाजातल्या मुलीवरती अन्याय झाला आहे, मुसलमान समाजातल्या मुलीवरती रेप झाला आहे. असा प्रसंग आजपर्यंत कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये घडला नाही. असा प्रसंग अशी केस कुठल्या वकिलाकडे आलेली नाही. पण आमच्या हिंदू धर्मामध्ये समाज इतका खालच्या पातळीला गेला आहे. अरे आमच्या नुकत्याच मालेगावमध्ये 3 वर्षाच्या असणाऱ्या चिमुरड्या लेकरीवरती अन्याय आणि अत्याचार होतोय. इतका समाज खालच्या पातळीला गेला आहे का? आणि इतका समाज खाली पातळीला गेला आहे. म्हणून मी समाजामध्ये फिरत असताना नेहमी लोकांना सांगतो बाबा रे मेणबत्ती पेटवण्याकरता
पेटवण्यापेक्षा एक दिवसकार बलात्कार करणाऱ्याला भर चौकामध्ये पेटवा, पुन्हा त्याच्याकडे बघून दुसऱ्याला बलात्कार करण्याची हिंमत होणार नाही. आणि तुम्हाला सांगू का, असं सळसळतं रक्त आपल्या सातारा जिल्ह्याचं आहे. म्हणून आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये असे प्रसंग कधी घडत नाहीत का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांपासून धर्मवीर संभाजी महाराजांपासून आपल्या सातारा जिल्ह्याच्या मातीमध्ये अन्यायाचा पटकन तिरस्कार करणार, अन्यायाचा तिरस्कार करण्याचं रक्त महाराज. एक सातारी मावळा असू द्या आणि बाकीचे 100 असू द्या, 100 आमचा एक सातारी मावळा 100ला भारी पडतो महाराज. एक मावळा का? कारण आमच्या रक्तामध्ये झुंजाराची रीत आहे महाराज. म्हणून आर्मीमध्ये लढत असताना आमच्या सातारा जिल्ह्यातली पोरं जास्त असतात. आता तुम्हाला सांगू का, हे संस्कार आमच्या जुन्या परंपरेने आम्हाला दिलेत. या आमच्या जुन्या आजी आहेत बघा. एका तरी आजीच्या डोक्यावरचा पदर पडलाय का? एका तरी आजीच्या डोक्यावरचा पदर पडलाय का? आणि नवीन पिढीला मला सांगा, एका तरी ताईने आमच्या पदर घेतलाय का? का हे संस्कार त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत. अरे आपल्या मालकाच्या नावाचं ठसठसीत कुंकू कपाळाला, आल्या गेल्याच्या दारामध्ये, आमच्या दारामध्ये आल्या गेलेल्या तांब्याभर पाणी आणि एक भाकरी खाऊ घातल्याशिवाय ती आमची आजी कुणाला सुद्धा दारातनं जाऊ देत नव्हती. म्हणून या जुन्या माणसाला भगवंत 100 वर्षाचं आयुष्य देतोय का? कारण त्यांचं मन आणि अंतकरण एवढं निर्मळ होतं. अरे कुणी जरी दारामध्ये आला, वैरी दारात आला तरी त्या वैऱ्याला 2 घास खाऊ घातल्याशिवाय आमची आजी जाऊ द्यायची नाही. आता कुणी आमच्या दारातच येऊ नये याच्याकरता आमच्या घरातच बोर्ड असतो, कुत्र्यापासून सावध राहा. ही इतका समाज, इतकी संस्कृती आपली बदलेली. याच्यापेक्षा वेगळं सांगू का? अरे या आजींनी आपल्या स्वतःच्या रक्ताचं बलिदान दिलंय. काय? या म्हाताऱ्या आजींनी कष्ट करून घाम गाळून आपल्याकरता शेती कामावून ठेवल्या. आणि आज आम्ही जे म्हणतो ना, चव्हाण पाटील, पवार पाटील, ठोंबरे पाटील, ही आमच्या वाडवडिलाची पुण्याई. अरे त्यांनी घाम गाळला, त्यांनी मातीमध्ये कष्ट केलं. 72च्या दुष्काळामध्ये या माता मावल्यांनी मालकाच्या खांद्याला लावून कष्ट केले. पण म्हटलं नाही, मालक हां तुमच्यावरती संकट आलं, तुमचं माझं सरलं, घ्या तुमचं डोरलं. कोरोना काळामध्ये ज्या ज्या माणसांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांचे बिझनेस गेले, त्यांच्या बायका त्यांना सोडून गेल्या महाराज. का? कालाय तस्मै नमः. पण या जुन्या माता मावल्यांनी कष्ट केले, घाम गाळले. याच्यापेक्षा वेगळं सांगू का? अरे या माता मावल्यांनी फाटक्या चिंध्या सुद्धा वाड्याला जाऊ दिल्या नाहीत. माझी तायडी बाळातपणाला येईल, माझी आका बाळातपणाला येईल आणि ते बाळंत आल्यानंतर बाळंतन वस्त्र कुठून आणावीत म्हणून यांनी आपल्या फाटक्या चिंध्या सुद्धा गटोळ्यामध्ये बांधून ठेवल्या आणि यांची बाळंतपणाची वस्त्र गुंडाळून आपण लहानाचं मोठं झालोय. हे उपकार आपल्या जुन्या पिढीचे आहेत. आणि म्हणून ही जुनी पिढी, ही शेवटची पिढी आता आपल्यातून निघून जाते. म्हणून जाता जाता या जुन्या पिढीचा तिरस्कार न करता त्यांचा सन्मान करत चला, त्यांचा आदर करत चला, पाठीमागून फुलं वाटायला सुरुवात करा. आणि म्हणून यथामध्ये यथावकाश या ठिकाणी आदरणीय कांचन आजी पवार, कांचन अंकुश पवार या आजींचं प्रथम पुण्यस्मरण पवार कुटुंबीय यांच्या वतीनं माझ्याकडे आलं. म्हणून पवार कुटुंबियांना धन्यवाद देतो.